हाय हॅलो नमस्कार मंडळी, मी कोकणची कन्या सपना तुमचं सगळ्यांचं स्वागत करते मनापासून आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आज मी तुमच्यासोबत मंडळी रेसिपी पण नाही शेअर करणार आहे किंवा काय कुठे असा नवीन व्हिडिओ तुमच्यासोबत आज घेऊन आलेली आहे। तर व्हिडिओ असा आहे की मी माझ्या किचनसाठी ज्या वस्तू लागतात, म्हणजे सर्वांचीच इच्छा असते की माझं किचन सुंदर दिसावं, म्हणजे आपण एकदा म्हणजे जेवण बनवायला आल्यानंतर किचनमध्ये आल्यानंतर पॉझिटिव्ह फील व्हावं, तर ती सर्वांची इच्छा असते। तर मी काय केले, माझ्या किचनसाठी काही वस्तू मागवल्या आहेत, काही ऑफलाईन घेतलेल्या आहेत, काही ऑनलाईन घेतलेले। म्हणजे प्रत्येक गृहिणीचं एक स्वप्न असतं की माझं किचन सुंदर दिसावं आणि म्हणजे असं म्हणतात ना स्वप्नातलं किचन, तर ते आपण आपल्या किचनमध्ये असं सजवू शकतो। तर त्यासाठीच मी काही वस्तू मागवलेल्या आहेत, तर ते तुमच्यासोबत मी आता शेअर करणार आहे। आणि मेन म्हणजे तुम्हाला एक सांगते की मी फायनली ट्रायपॉड घेतला नवीन, कारण की आपली एक छोटी सबस्क्रायबर भेटली होती। जर ती व्हिडिओ बघत असेल ना बाळा, तुम्हाला कमेंट करून सांग। तर ती मला बोलली होती, काकी तुम्ही स्टँड घेतलं काय, म्हणजे मला ती भेटली होती, काकी तुम्ही स्टँड घेतलात काय। तुम्ही सारखं व्हिडिओमध्ये सांगत होतात की मी माझं स्टँड नाहीये। खरंच माझ्याकडे म्हणजे रिंग लाईटचं स्टँड होतं माझ्याकडे, इव्हन माझ्याकडे सेल्फी स्टिक पण आहे, पण सेल्फी स्टिक आपण एवढा वेळ नाही पकडू शकत एखादी रेसिपी वगैरे बनवताना, ट्रॅव्हलिंग वगैरे करताना ठीक आहे। पण माझ्याकडे ना रिंग लाईटचं स्टँड होतं, तर ते तुटलं होतं। रिंग लाईट पण चालू होती, थोडा वेळ बंद व्हायची। तर मी माझ्या किचनसाठी काही वस्तू मागवलेल्या आहेत, तर ते तुम्हाला मी आज दाखवणार आहे। तर काही थोड्याशा ऑफलाईन आहेत, काही थोड्या ऑनलाईन घेतलेल्या आहेत। तर ऑनलाईन घेतलेल्या आहेत ना, तर त्याची लिंक ह्या व्हिडिओच्या खाली देते आणि इकडे बाजूला तुम्हाला फोटो पण देईन। मी ती वस्तू मी मिशोवरून ऑर्डर केली होती जेव्हा सेल चालू होतं त्यावेळी, आणि फायनली मी ट्रायपॉड घेतलेला आहे। मस्त असं सिंपल आहे, ते ऑफलाईन घेतलं, ते ऑनलाईन नाही घेतलं। म्हणजे चिरागने घेऊन आला, ज्या वेळेला गेला होता मार्केटला त्यावेळी घेऊन आला। तुम्ही बोलली सारखं इथे एक मी काय करत होते, एक डब्बा ठेवत होती, म्हणजे माझा खाऊचा जो डब्बा असतो ना, प्रत्येक घरामध्ये एक खाऊचा डब्बा असतो म्हणजे बिस्किटांचा, तर तो त्या डब्यावरती पिठाचा माझ्याकडे 3 किलोचा डब्बा होता, तर तो ठेवत होती। त्याच्यावरती ना मी हे स्टँड ठेवत होती, हे बघा हे स्टँड। जेव्हा असं शूट घ्यायचंय ना समोरचं, त्यावेळेला मी असं ठेवत होते। ज्यावेळेला मला खालचं काहीतरी शूट करायचं ना, तर इथे मी ऍडजस्ट करत होते बघा, इथे ऍडजस्ट करून असा मोबाईल, म्हणजे असा आडवा मोबाईल राहणार ना, तर ते मी आडवा मोबाईलच्या टाकून असं करत होते। तर असं करत होती व्हिडिओसाठी, म्हणजे मला असं काय असं नव्हतं की बाबा मी असं बघत चांगला एखादा कुठचा ट्रायपॉड भेटेल, तर त्यासाठी मी ऑनलाईन पण बघत होती, ऑफलाईन पण बघत होती, पण मार्केटला काय माझं जाणं झालं नव्हतं, त्यामुळे मी काही नाही घेतलं। मग चिरागला मी सांगितलं, चिराग ना असंच गेला होता फिरायला, त्यावेळेला बोलली बाळा माझ्यासाठी एक ना स्टँड घेऊन ये, मग मी तुला पे करते। ठीक आहे बोलला, मग तो घेऊन आला, त्याने मला तिकडून फोटो वगैरे पाठवले। तर असं हे बघा, मी तुम्हाला सर्वात पहिल्यांदा दाखवते। तर हे मी फ्लावर पॉट घेऊन आले, छोटे छोटे असे। ज्या वेळेला आपण व्हिडिओ एखादा बनवतो ना, तर त्यावेळी कसं बॅकग्राऊंड चांगला दिसावा ह्यासाठी मी नाही असे फ्लावर पॉट घेतले, जे की ऑफलाईनच आहे। ते तुम्हाला जर ऑनलाईन पाहिजे असतील तर ऑनलाईन पण भेटू शकतात। हे बघा, हे असे मस्त रोजवाले हे फ्लावर पॉट आहेत, 4 आहेत, एकूण असे 4 आहेत, हे 2 आहेत, हे 2 आहेत, तर ते घेतले। त्यानंतर हे बघ काय अशा किचनसाठी वस्तू घेतलेल्या आहेत। प्रत्येकाच म्हणजे कसं किचनमध्ये आल्यानंतर एक पॉझिटिव्ह वाईब्स यावी ह्यासाठी मी आता हे तुम्हाला कसं मी फ्रंट कॅमेऱ्याने हे केले ना, तर दाखवते, तर त्याच्यामुळे तुम्हाला हे लेटर व्यवस्थित दिसत नाहीये। तर मी इथे लावल्यानंतर ना, आता मी कुठे लावायचं तो विचार करते की किचनमध्ये हे कुठे लावू, तर त्याच्यामुळे ना आता लावल्यानंतर मी तुम्हाला दाखवते। त्यानंतर एक स्टँड आहे, तर ते तुम्हाला आता पुढे दाखवतेच। तर असं काही बऱ्याचशा वस्तू मी मागवलेल्या आहेत। त्यानंतर ही जी तुम्हाला हे जे मनी प्लांट दिसत आहेत ना आर्टिफिशियल, ते पण मी ऑनलाईनच ऑर्डर केले होते। ह्याची सगळ्यांची लिंक ना मी इथे भेटली मला, तर मी इथे डिस्क्रिप्शनमध्ये देते, तुम्ही नक्की चेक करा। आणि तुम्हाला जर तुमच्या स्वप्नातलं घर असं सुंदर किचन बनवायचं असेल, तर तुम्ही हे सगळे छोट्या छोट्या वस्तू जास्त प्राइस नाहीये त्याची, आपल्याला परवडतील अशाच प्राइस आहेत, तर तीच मी घेतलेल्या आहेत। तर तुम्हाला मी दाखवते। हे इथे ना मी एक नवीन प्लांट लावलं, तुम्हाला दाखवते, थांबा। हे बघा इथे ना, हे बघा माझ्याकडे एक इथे सॉसची बॉटल होती, ही बघा सॉसची बॉटल, सॉस नाही आपल्याकडे हे असतं ना
चिली सॉस, रेड सॉस वगैरे असतात ना, तर त्याचीच एक बॉटल होती. तर ती धुतली मी स्वच्छ. त्याच्यानंतर हे ओरिजिनल वालं मनी प्लांट आहे, तर हे इथे लावलं. आता मी कुठे कुठे काय काय ऍडजस्ट करते आणि नंतर तुम्हाला दाखवते. आणि जर तुम्हाला माझं पूर्ण किचनची टूर बघायची असेल ना, तसं मला कमेंटमध्ये सांगा. मी तुम्हाला लवकरात लवकर माझ्या किचनची टूर पण घेऊन येईन. आणि आता जास्त काही बडबड नाही, माझीच बडबड जास्त झाली. तुम्हाला मी वस्तू दाखवते, चला. तर हे ना आता इथे लावलंय मी, कारण की याला खूप दिवस झाले, मी आणून मागून ना याला खूप दिवस झाले. तर मंगेशनी बोलले की आता लावून टाक, म्हणून मग मी, म्हणजे श्रावण महिना चालू झालाय ना, तर त्याच्यामुळे तू लावूनच टाक, म्हणून मग मी हे देवाजवळ लावलं. आणि त्यानंतर ही एक वस्तू मागवलेली आहे. तर आपल्या किचनमध्ये कसं असं म्हणजे रंगीबिरंगी दिसल्यानंतर सगळ्यांना चांगलं वाटतं. असं टॅग, छोटे छोटे टॅग आपल्याला ऑनलाईन भेटतात, तर तुम्ही ते घेऊ शकतात. तर मी इथे घेतलेले आहेत. आता मी विचार करते की आता हे किचनमध्ये कुठे लावायचे, कारण की आता पूर्ण किचनला तर टाईल्स लावलेले आहेत, तर आता इथे होल तर मारू शकत नाही आपण, पण ह्याला ते क्लिप असतात ना, तर त्याने मी इथे अटॅच करेन. त्यानंतर हे इथे एक स्टँड पण मागवलं. तर हे पूर्ण असं लाकडाचं स्टँड आहे आणि ह्याच्यावरती आपण छोट्या छोट्या भरणी पण ठेवू शकतो, म्हणजे लोणच्याची भरणी ठेवू शकतो. त्यानंतर आपलं म्हणजे डेलीसाठी आपण काही जरी छोटे छोटे अशा वस्तू वापरत असेल ना, किंवा तुम्ही ड्रायफ्रुट्स पण ठेवू शकतात, किंवा असं 2 वरती फ्लॉवर पॉट पण ठेवू शकतात, तर असं ठेवू शकतात. तर मग मी काय विचार केला की आपण पण असं मागूया. आणि मला हे म्हणजे चांगल्या ह्याने भेटले, म्हणजे किंमत पण त्याची चांगली होती. तर हे बघा, इथे हे लावलेलं आहे मी. तर हे आहे ना, मी हे खूप दिवसापूर्वी, म्हणजे ह्याला खूप 2 वर्ष तरी होत आली असतील, तर मी ते तिथे लावलेलं आहे. पण ह्याची लिंक मी तुम्हाला भेटली ना, तर मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन, तुम्ही नक्की चेक करा. ही अशी पूर्ण मी मनी प्लांट घरामध्ये पूर्ण लावलेली आहे. आणि हे इथे स्टँड पण आहे. आता ते स्टँड आता नवीन आलेलं आहे, तर ते तुम्हाला आता मी दाखवते. म्हणजे नवीन चिराग घेऊन आला, तर ते पण तुम्हाला आता अटॅच करून दाखवते. आणि आता इथून पुढे तुम्हाला असे व्यवस्थित व्हिडिओ बघायला भेटतील, कारण की एवढे दिवस मी ना, माझ्याकडे स्टँड होतं पण ते घट्ट होतच नव्हतं, तर त्याच्यामुळे ना मी वापरतच नव्हती. तर दोन डब्बे घेऊन मी असं डब्यावर डब्बा ठेवून ते तिथे ऍडजस्ट करून करत होती. पण मस्त असं एवढं काय असं मला कधी वाटलं नाही. आणि मला रिंग लाईटची गरज आता वाटत नाहीये माझ्या घरामध्ये, कारण की दोन्ही साईडला असं 2 विंडो असल्यामुळे की नाही भरपूर असा प्रकाश येतो. म्हणजे संध्याकाळी 7 वाजल्याशिवाय, मला 7-8 वाजल्याशिवाय लाईटची गरज पण वाटत नाही. तर त्याच्यामुळे मी रिंग लाईट काही नाही घेतली. आता हे खूप उजेड पण भरपूर आहे, तुम्ही बघू शकता तिथे. आणि मस्त असं इथे आपल्या इथे रेडी झालेलं आहे. तर तुम्हाला दाखवते. हे फ्रीजच्या वरती लावलं, हे फ्रीजच्या इथे वरती लावलं. त्यानंतर हे प्लांट्स थोडेसे चेंज केले मी. हे बघा, हे इथे फ्लॉवर पॉट ठेवला तो. हे बघा, ते स्टँड मागवलं होतं ना, तर त्याच्यावरती मी इथे जास्त करून लोणचीच ठेवलेली आहेत. तर हे गावावरून आईने दिलेली ही 2 लोणची आहेत. ही मी म्हणजे माझ्या सासूने दिलेलं आहे. आणि ही सगळी आम्ही आता ऑनलाईन मागवलेली, ते डीमार्टला भेटतात ना, तर ती मागवली. बघा, इथे वरती लावलेलं आहे. हे 2 फ्लॉवर पॉट मी इथे ठेवले. आणि असं आहे मस्त असं किचन. जर तुम्हाला किचनची पूर्ण टूर पाहिजे असेल ना, तर मला कमेंटमध्ये तसं सांगा, मी माझ्या किचनची टूर तुम्हाला नक्की देईन. आणि हे इथे एक फ्लॉवर पॉट ठेवलं. आणि इथे हे पाणी पिण्यासाठी हा छोटासा तांबा ठेवलेला आहे. त्याच्या बाजूलाच मी इथे फ्लॉवर पॉट ठेवलं. तर हा असा माझा कॉर्नर आहे. तर मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर एक लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला किचन टूर जर हवी असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, तुम्हाला किचन टूर नक्कीच देईन. तर चला, भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.